7 पिढ्यांचा पितृदोष घालवायचा असेल तर प्रत्येक एकादशीला ह्या ग्रंथाचं पारायण हे तुमच्याकडून झालंच पाहिजे. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे एकादशी आणि एकादशीच्या दिवशी काय काय सेवा करायच्या आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, 12 महिन्यातून आपल्याला 24 एकादशी मिळत असतात आणि 24 एकादशीचं हे वेगवेगळं महत्त्व असतं. आणि जरी तुम्ही उपवास एकादशीचा नाही करत तरी पण तुमच्याकडून ही सेवा झालीच पाहिजे. तर ही सेवा आपण जेव्हा करतो तर बघा, आपल्या आयुष्यातला किती प्रखळ पितृदोष असू द्या तो सर्व कमी व्हायला मदत होते. कारण पितृदोष घरामध्ये असेल तर अनेक अडीअडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. मग तुम्ही हवनं करा, तुम्हाला काहीच फरक पडत नाही. तुम्ही स्वामींची पण कितीक सेवा केली ना तरी स्वामी तुम्हाला आशीर्वाद देऊ शकणार नाही, कारण तुमच्यावर प्रखळ पितृदोष असतो. आणि पितृदोष घालवायचा असेल तर ह्या सेवा तुमच्याकडून झाल्याच पाहिजे. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत की एकादशीच्या दिवशी ज्या महिलांना संतान प्राप्ती होत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाहीये तर त्यांनी काय करायचं आहे. प्रत्येक एकादशीला बघा, दोघांना नवरा बायकोनी केलं तरीही दोघांनी केलं तर अजून चांगलं, पण जर पुरुषांना नाही बसता आलं सेवेला तर महिलांनी केलं तरीही चालतं, पण सेवा मात्र नक्की करा. बघा, म्हणजे खूप हॉस्पिटलमध्ये गेलात, खूप विलाज करून बघितले तरी तुम्हाला काही फरक पडत नसेल, लग्नाला खूप वर्ष झाले, कारण आपल्याला माहिती की मूलबाळ नसेल तर आपल्याला म्हणजे खूप असे लोकांचे ताणे वगैरे ऐकावं लागतात, बोलणे ऐकावं लागतात. आपण पण त्यात काहीच करू शकत नाही, कारण आपल्याला काय होतं ना की आपण सगळं करून थकलेलो असतो. पण ही सेवा नक्की करून बघा. तर काय करायचं आहे तुम्हाला, प्रत्येक एकादशीला उपवास नाही केला तरी चालतो, पात्र सेवा ही करा. तर आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते, ती मूर्ती घ्यायची आणि त्या मूर्तीवर पंचोपचार अभिषेक करायचा. अगोदर पंचामृताने करा, चंदनाच्या पाण्याने करा, गुलाबजलच्या पाण्याने करा. त्याच्यानंतर स्वच्छ मूर्ती धुवून घ्यायची आणि एका डिशमध्ये ती मूर्ती ठेवायची बाळकृष्णाची, आणि दोघा नवरा बायकोनं मिळून बाळकृष्णाचा अभिषेक करायचा पुरुष सूक्त म्हणून. 16 वेळेस पुरुष सूक्त म्हणायचं, बाळकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक करायचा, एक वेळेस संतान गोपाल मंत्र म्हणायचा. आपल्या नित्यसेवेमध्ये तो ग्रंथ, नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये तो मंत्र दिलेला आहे. एक माळ त्याचा जप करायचा आणि जे काही तुम्ही अभिषेक करत आहात ते सगळं तीर्थ फक्त दोघांनीच प्यायचं आहे, कोणाला बाकीच्यांना घरातल्यांना द्यायचं नाहीये, दोघांनीच प्यायचं. काही यांना काय होतं ना की आपल्या घरातले जे काही पितृदोष आहेत, किंवा कारण काय होतं ना, पितृदोष घरामध्ये असेल तर आपल्याला मूलबाळ व्हायला पण खूप अडीअडचणी येतात. त्याच्यामुळे तुम्ही ही सेवा दोघा नवरा बायकोंना नक्की करून बघा. तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये जी काही कमी आहे ती भरून निघेल. आणि पितृदोष घालवण्यासाठी आपल्याला ह्या ग्रंथाचं पारायण करायचं. आता हा ग्रंथ म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवताचा हा ग्रंथ आहे, छोटासा ग्रंथ आहे. हे बघा, हा खूप प्रभावी ग्रंथ आहे, कारण मोठं भागवत पण आपल्याला माहिती आहे की त्याचा पण आपण त्या पारायण केलं त्याचे किती छान आपल्याला फायदे होतात. पण मोठं भागवत त्याचं पारायण करणं आता शक्य नसतं, कारण आपण धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला एवढी सेवा करणं होत नाही. मग आपण माऊलींनी आपल्याला हा छोटा ग्रंथ उपलब्ध करून दिला, मराठीतून आहे आणि वाचायला पण खूप सोपा आहे, कळतो पण आपल्याला वाचते वेळेस. तर हा ग्रंथ तुम्हाला दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये तुम्हाला कुठेही मिळून जातो आणि तो तुम्ही आणायचा आहे. आणि प्रत्येक एकादशीला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. बघा, माणूस जन्माला येतो तेव्हा तो अनेक ऋण घेऊन येत असतो. मनुष्य ऋण घेऊन येतो, पितृ ऋण घेऊन येत असतो, त्याच्यानंतर ऋषी ऋण घेऊन येतो, भूत ऋण घेऊन येत असतो. म्हणजे 5 ऋण तो घेऊनच येत असतो आणि ते फेडता फेडता त्याला त्याचं आयुष्यच जातं तरी ते फिटत नाहीत. आणि ते जर वाढले तर मग तुमचा पितृदोष वाढत असतो. आणि पितृदोष एकदा घरामध्ये वाढला तर मग तुमच्या घरात मंगल कार्य होत नाही. त्याच्यानंतर तुमच्या मुलाबाळांच्या लग्नात अडीअडचणी येतात, संतती प्राप्त होण्यासाठी तुम्हाला अडीअडचणी येतात, घरात कोणतेच काम तुमचे नीट होत नाही. म्हणजे तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही संकट, काही ना काही दुःख चालूच असतं. तर अशा वेळेस असं होत असेल तर या ग्रंथाचं पारायण तुम्ही नक्की करा. तर पारायण कसं करायचं आहे, कोणी करू शकतं, महिला पुरुष कोणी करू शकतं, असं नाही की महिलांनीच करायचं, कोणी करू शकतं. तर काय करायचं आहे, सकाळीच पारायण करून घ्यायचं. म्हणजे काय होतं ना की आपण दिवसभर आपले कामं वगैरे करायला मोकळे होऊन जातो आणि सहसा न खाता पारायण करा. सकाळी आपली आंघोळ वगैरे होते, देवपूजा वगैरे करून घ्यायची, देवासमोरच बसायचं, ग्रंथ घेऊन समोर पाठ चोरून घ्यायचा, त्याच्यावर ग्रंथ ठेवायचा, खाली आपल्याला आसन घ्यायचं बसायला, अगरबत्ती दिवा लावून घ्यायचा आणि पारायणाला सुरुवात करायची. सर्वप्रथम आधी स्वामी स्तवन म्हणायचं, एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजाचा जप म्हणायचा, 24 वेळेस गायत्री मंत्र म्हणा, 11 वेळेस म्हणा किंवा 24 वेळेस म्हणा. त्याच्यानंतर
ह्या पारायणाला सुरुवात करा. अगोदर श्री सूक्तम पुरुष सूक्त पण एक वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे. एकूण 14 अध्याय आहे त्याच्यामध्ये. 14 अध्याय पूर्ण वाचून घ्यायचे म्हणजे तुमचं एक पारायण पूर्ण होतं. एकाच बैठकीमध्ये वाचायचे, थोडं वेळ करून पण वाचायचं नाही. एकदा बसलं की 1-1.5 तासामध्ये पूर्ण ग्रंथ वाचणं होतो. पूर्ण ग्रंथ वाचून घ्यायचं म्हणजे 14 अध्याय त्याचे. तर खरंच खूप प्रभावी हा ग्रंथ आहे. असं नाही की आपल्याला संकट आले, आपल्या दुःख आले म्हणूनच आपण सेवा करायची. आपण इतर वेळेस पण म्हणजे आपलं सगळं सुरळीत चालू असताना पण सेवा करायची, म्हणजे संकट दुःख आपल्यावर कधीच येणार नाही. त्याची झळ पण आपल्याला लागत नाही. जर आपण एरवी पण आपण सुखामध्ये पण आपण स्वामींचा धावा घेतला ना, तर दुःख आपल्या पाठीशी कधीच येत नाही. त्याच्यामुळे असं वाटत असेल, बरेचसे लोक काय करतात की संकट आल्यावरच देवाचा धावा करतात. संकट यायच्या आधी जर तुम्ही देवाचा धावा केला, देवाची सेवा केली, तर देव तुमच्यावर कधीच संकट कोणतेच येऊ देणार नाही. त्याच्यामुळे पितृदोष घालवायचा असेल तर ह्या ग्रंथाचं पारायण नक्की करा. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायलाच नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.